सांगलीचे आराध्य दैवत व विघ्नहर्ता अशी ख्याती असलेल्या श्री गणरायाचे विधिवत आगमन होत आहे। तत्पूर्वी आज संध्याकाळच्या सुमारास 1.5 दिवसाच्या श्रींचे उत्साहात आगमन झालं। सांगलीच्या गणेशोत्सवाला दीर्घ अशी लौकिकाची परंपरा आहे। सांगलीच्या संस्थानचा गणपती हे त्यातील एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य। संस्थानचा गणपती, त्याचं आगमन तसेच विसर्जन ही सांगलीकरांसाठी पर्वणीच असते। मात्र गत 2 वर्षांपासून तो चोर पावलांनी येऊन चोर पावलांनी जात असल्याने सकल भक्तजन नाराज आहेत। शहरात श्रींच्या आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक ही नेत्रदीपक असते। ख्यातनाम किंवा प्रसिद्धीचे वलय असणाऱ्या व्यक्तींची यावेळी उपस्थिती ही सांगलीकरांसाठी दरवर्षी मेजवानीच असते। गेल्या 2 वर्षांपासून साध्या प्रमाणात साजरा होणारा उत्सव यंदा मात्र निर्बंधमुक्त होत असल्याने सर्वात उत्साहाचं वातावरण आहे। त्याकरिता बाजारपेठ सजली आहे। बाजारात फुलांपासून ते लाईटच्या माळांपर्यंत सर्वच दाखल झाल्यामुळे सुवासाबरोबरच डोळे दिपवणारा प्रकाश देखील अनुभवायला मिळतोय। सायंकाळच्या वेळी मारुती रस्त्यावर फुले, फळे, दुर्वा, नारळ आणि अन्य पूजेचं साहित्य विक्री करणाऱ्यांची गर्दी झाली होती। एकंदरीत सार्वजनिक गणरायाच्या आगमनासाठी तर 1.5 दिवसांच्या श्रींच्या स्वागताने जिल्हा मोर्यामय झाल्याचं दिसून आलंय। लग्नाचे आमिष दाखवून विट्यातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर इचलकरंजी येथे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी किसन बलभीम देवकर या तरुणास जादा विशेष जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस महात्मे यांनी 20 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली। सदरची घटना ही 10 फेब्रुवारी 2020 रोजी घडली होती। आरोपी किसन देवकर हा पीडित मुलीच्या शेजारी राहत होता। घटना घडली त्यावेळी पीडित मुलीचे वय 13 वर्ष होतं। घटना घडण्यापूर्वी 15 दिवस अगोदर आरोपी हा मुलीला आपण पळून जाऊन लग्न करू, तू मला आवडतेस असं म्हणत होता। यावेळी पीडित मुलगी माझे वय कमी आहे, मी तुझ्याबरोबर येणार नाही असं म्हणत होती। 10 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी हा मुलीच्या राहत्या घरी आला आणि तिला जबरदस्तीने इचलकरंजी येथे घेऊन गेला। त्यानंतर आरोपी यांनी पीडिता 3 दिवस त्या रूममध्ये राहिले। दरम्यान आरोपीने पीडितेबरोबर जबरदस्तीने 2 वेळा शरीर संबंध केले। आरोपी हा पीडित मुलीसोबत इचलकरंजी राहत आहे याची माहिती आरोपीच्या बहिणीला मिळाली आणि ती त्या रूममध्ये गेली। तिने आरोपीला एवढ्या लहान मुलीला का घेऊन आलायस, तिला तिच्या घरी नेऊन सोड असं म्हणाली असता आरोपी आणि त्याच्या बहिणीमध्ये वादावादी झाली। घडलेल्या प्रकारानंतर त्याच्या बहिणीने पीडित मुलीला आणि आरोपीला विटा पोलीस स्टेशनमध्ये हजर केले। शेतीमालाला ठोस दर मिळत नसल्यामुळे शेतकरी, कष्टकरी आर्थिक अडचणीत आहेत, पण सत्ताधारी भाजप आणि विरोधक शासकीय तिजोरी लुटत आहेत असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी केलाय। या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठीच पुण्यातील तळेगाव येथे 3 सप्टेंबर रोजी ऊस परिषद आयोजित केली असंही त्यांनी स्पष्ट केलंय। पाटील पुढे म्हणाले, शेती उत्पादनाला दर मिळायला लागला की लगेच केंद्र सरकार निर्यात बंदी घालून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करत आहे। गहू, आटा निर्यात बंद घातलीये। ऊस उत्पादकांची लूट चालू असतानाच कमी की काय म्हणून केंद्र सरकारने नव्याने FRP जाहीर करताना 0.25% साखर उताराचा बेस बदलून तो सध्या 10.25% केलाय। कारखानदारांच्याच बाजूचे धोरण केंद्र सरकारनं स्वीकारले। या सर्व धोरणांमुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहे। भाजपच्या या धोरणाला विरोधकही मूक सहमती देऊन गप्प आहेत। या धोरणाविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे। म्हणूनच 3 सप्टेंबर रोजी पुण्यातील तळेगाव येथे ऊस परिषद घेणार आहे। या परिषदेला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते येणार आहेत। मिरज शहरातील बँक ऑफ बडोदा या बँकेची तब्बल 16,97 लाखांची फसवणूक करणाऱ्या CNX कंपनीच्या एरिया मॅनेजरच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। आर्थिक गुन्हे शाखेने अटकेची कारवाई केली आहे। अजित नारायण जाधव असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे। शेतकऱ्यांच्या नावे तारण माल कर्ज काढून माल परस्पर विक्री करून फसवणूक करण्यात आली होती। याबाबत मिरज शहर पोलिसात 2 नोव्हेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। मिरजेतील CNX या कंपनीमध्ये संशयित अजित जाधव हा एरिया सेल्स मॅनेजर या पदावर काम करत होता। जाधव यांनी मार्च 2017 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत शेतकऱ्यांच्या नावावर शेतीमाल ठेवून मिरजेतील बँक ऑफ बडोदा शाखेतून तारण माल कर्ज काढून माल परस्पर विक्री केली। काढलेल्या कर्जाचे हप्ते न भरता ते कर्ज थकीत ठेवून करायचा भंग करून बँक ऑफ बडोदा या बँकेची 16,97 लाख रुपयांची फसवणूक केली होती। याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे। सदर गुन्ह्यातील CNX कॉर्पोरेशन या कंपनीचा एरिया मॅनेजर अजित नारायण जाधव यास आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक केली आहे। गणेश मंडळांनी शांततेने गणेशोत्सव साजरा करत वर्गणीसाठी कोणीही जबरदस्ती करू नये याची खबरदारी गणेश मंडळांनी घ्यावी असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी केले। जत, कवठेमंकाळ, उमदी येथील गणेशोत्सव मंडळ, पोलीस पाटील, शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी या कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, तहसीलदार जीवन बनसोडे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्यासह पोलीस पाटील, गणेश मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते।
मनीषा दुबोले म्हणाल्या की 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळानंतर गणेशोत्सव साजरा होतोय. गणेशोत्सव साजरा करत असताना गणेश मंडळांनी खबरदारी घ्यावी जेणेकरून शांतता भंग होऊ नये. त्याचबरोबर जातीय तेढ निर्माण होऊ नये असे कोणतेही देखावे गणेश मंडळ यांनी उभा करू नयेत. निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करणं म्हणजेच कायद्याचं पालन करून त्याचबरोबर न्यायालयाने घालून दिलेले निर्बंधांचं पालन करून गणेशोत्सव साजरा करायचा आहे. गणेशोत्सव शांततेने साजरा करून एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचं आवाहन मनीषा दुबोले यांनी केलं. यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले म्हणाले की गणेशोत्सव शांततेने साजरा करायचा असून जबरदस्ती कोणीही वर्गणी गोळा करू नये, अन्यथा तक्रारी आल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करू. उत्सवामध्ये कोणतीही चूक होऊ नये याची खबरदारी घ्या. त्याचबरोबर मंडळाला गालबोट लागेल, असमाधानी प्रवृत्तीमुळे समाजात त्रास होईल याचा बंदोबस्त करणं पोलिसांचं काम आहे. महसूल आणि पोलिसांच्या मधील दुवा म्हणजे पोलीस पाटील असून ते मानाचे पद असून अनेक पोलीस पाटलांना गावात एखादी दुर्घटना घडते याची माहिती वेळोवेळी मिळत नाही. ही गोष्ट दुर्दैवाची असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील 480 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेत. या विद्यार्थ्यांना शासनाकडून पुढील 4 वर्ष प्रति महिना 1,000 रुपये प्रमाणे एकूण 48,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक ही केंद्र शासनाची योजना आहे. खाजगी शासकीय अनुदानित शाळेतील इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र असतात. दरवर्षी ही परीक्षा राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येते. गतवर्षी जिल्ह्यातील 10 तालुक्यातील आणि सांगली महानगरपालिकेच्या क्षेत्रातील एकूण 7,318 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामध्ये 488 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेत. तासगाव तालुक्यात सर्वाधिक 111 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकलेत. याशिवाय आटपाडीत 73, जत तालुक्यात 10, कवठेमहांकाळ 70, खानापूर तालुका 15, मिरज तालुका 69, पलूस तालुका 29, शिराळा तालुका 19, वाळवा तालुका 53, केडेगाव तालुक्यात 11 आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील 20 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वी अशी पुढील 4 वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यांना दर महिन्याला 1,000 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे प्रमुख नितीन चौगुले यांचे वडील बाळकृष्ण चौगुले यांचं मंगळवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. वयाच्या 75व्या वर्षी बाळकृष्ण चौगुले यांचं दुःखद निधन झाले. बाळकृष्ण चौगुले यांच्या पार्थिवावर सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळकृष्ण चौगुले यांनी वसंतदादा शेतकरी साखर कारखान्यात 40 वर्ष वरिष्ठ लेखापाल म्हणून सेवा केली आहे. सध्या ते सेवानिवृत्त झाले होते. मंगळवारी चौगुले यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेत. यावेळी मुलगा नितीन आणि निलेश यांनी बाळकृष्ण चौगुले यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात सांगलीकर उपस्थित होते. बाळकृष्ण चौगुले यांच्या पश्चात 2 मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी दिनांक 1 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता अमरधाम स्मशानभूमीत होणार आहे.